सरत्या वर्षाला निरोप देत असतानाच नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी अनेक भाविक मंदिराकडे धाव घेताना बघायला मिळतात। त्यातच सोमवती अमावस्या असल्यानं शनी शिंगणापूर या ठिकाणी शनी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मंदिर परिसरात ही गर्दी झाली आहे। शनी मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। आपण पाहूया। नाताळाच्या सुट्ट्या आणि सोमवती अमावस्या या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर या ठिकाणी आज भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। शनी देवाच्या दर्शनाने सर्व विघ्न दूर होतात। त्या अनुषंगाने आज शनी शिंगणापूर या ठिकाणी राज्यातून भाविक आलेले आहेत व त्यांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्या बरोबर काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की काय दर्शन त्यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि काय शनिदेवाकडे मागणी केली। आपण आज शनिदेवाचं दर्शन घेतलं, काय मागितलं? मी देवाला एकच मागितले की वर्षाच्या अखेरच्या डिसेंबर महिना आणि क्रिसमस नाताळ सुट्ट्या असल्यामुळे आणि सोमवती अमावस्या आलेली आहे आणि वर्षाचा शेवट दोन्हीचा योग एक सोबत आल्यामुळे मी देवाला एकच मागितलं जे शनी 7.5 जे काही दुःख दारिद्र्य जे असेल ते दूर करावं ही माझी मागणी आहे। आणि देवाला माझा नमस्कार आहे। मी छत्रपती संभाजीनगर वरून आले। मी टॅक्सी चालक आहे आणि माझ्यासोबत जे कस्टमर आहे ते कर्नाटक, हैदराबाद, तामिळनाडू मधून आलेले आहे। 2 फॅमिली आहे ते आता सध्या बघा एक तिथं आहे आणि एक तेल जोडत आहे यांना। आणि आज दुःखाचं वातावरण आहे। खूप वर्षानंतर असं वातावरण बघितलं आहे ते आणि देवाला नमस्कार करतो। एकंदरीतच महाराष्ट्र राज्यासह तामिळनाडू या ठिकाणी देखील भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। प्रसाद शिंदे, वेंडी टीव्ही मराठी, अहिल्यानगर।